नमस्कार, मी शुभदा. माझं व्यासपीठ यामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आपण व्यासपीठवर एकेकाचे इंटरव्ह्यूज घेतोय, मुलाखत घेतोय, एकेकाची कला दाखवतोय. आज आपल्याकडे अशीच एक छान पाहुणी आपल्याकडे आलेली आहे, दीक्षा. तिच्या काय कला आहेत, ती कशी सुरुवात तिनं केली, हे सगळं आपण जाणून घेऊ तिच्याकडून. चला तर मग भेटूया आपल्या आजच्या छान गोड पाहुणीला, दीक्षा. नमस्कार, मी दीक्षा मतेगच्ची. मी पुण्याचीच आहे. जन्म, आजोळ आणि पूर्ण शिक्षणही माझं पुण्यातूनच झालेलं आहे. मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे कॉमर्समधनं, सिंहगड कॉलेजमधनं. आणि शिक्षणही बाकी पण जे माझ्या आर्टशी रिलेटेड आहे तेही माझं पुण्यातूनच. ओके. मी कला म्हणतीये, आम्ही ऐकलंय तुझ्या कलेबद्दल, खूप छान छान फोटोज पाहिले. तर तुझ्या कलेबद्दल आणि ती कुठली कला आहे ते आमच्या प्रेक्षकांना जरा सांग. नक्कीच. माझं शिक्षण, मी भरतनाट्यम नर्तिका आहे आणि आत्ता सध्या मी त्याचे ॲज अ टीचर मी क्लासेस घेते. भरतनाट्यम डान्स टीचर आहे आणि माझं अरंगेत्रम झालेलं आहे 2011 मध्ये. गुरु सौ प्रज्ञा अत्रे आणि त्याचबरोबर गुरु सौ प्रियदर्शनी पुरंदरे अशा छान गुरु मला लाभल्या. त्याच्यामुळे आज इथपर्यंत आलेली आहे की दुसऱ्यांना ते ज्ञान पुढे देऊ शकते आणि त्याची सुरुवात केलेली आहे गेले 2 वर्ष. अच्छा, म्हणजे 2 वर्षापासून तू क्लासेस घेतेस? क्लासेस मी तसे अगोदरही घ्यायचे, पण मध्ये मला एक खूप छान अपॉर्च्युनिटी आली होती डान्सच्या रिलेटेडच, म्हणून मग मी थोडे वर्ष थांबून आता परत 2 वर्ष सलग कंटिन्युअस मध्ये चालू आहे माझं. दीक्षा, हा जो कोर्स किंवा हे जे केलंय, तू शिकलीस ताईंकडनं, त्या गुरुंकडनं, तर हे किती वर्षाचं आहे ग? तसं म्हणायला गेलं तर आपल्याला आता कुणाला तरी सांगताना आपल्याला सांगावं लागतं डेफिनेट इयर्स मध्ये आजकाल. सो तुम्हाला जर करायचं असेल तर 6 to 7 इयर्स लागतात तुम्हाला विषय पूर्णपर्यंत जायला. अरंगेत्रमला असं काही नाही की तुम्ही एवढे वर्ष झालेच पाहिजे. ते पूर्ण तुम्ही कसे घेताय कलेला, कशी ते रुजवताय तुमच्यामध्ये आणि किती प्रॅक्टिस करताय त्याच्यानुसार आणि तुमच्या गुरुवर आहे. अरंगेत्रम सुद्धा एक हे आहे की तुम्ही रंगमंचावर तयार आहात प्रवेश करण्यासाठी. पण जर आपल्याला तसं म्हणायला गेलं म्हणजे कोणी जर विचारलं तर 6-7 वर्ष मिनिमम तर लागतात. पूर्ण 6-7 वर्ष त्याला आपण अर्पण करूया असं म्हणूया. तुला का वाटलं की आपण भरतनाट्यम करावं? मला नाही वळालीस तू या क्षेत्राकडे? खूप छान प्रश्न आहे. मी वळालेच नाही, माझ्या आईने मला वळवलं. कारण का पहिले लहानपणी फक्त एवढंच होतं की डान्स करायचा, पिक्चरची गाणी ऐकायचे, डान्स करत सुटायचे. तर ते माझ्या ह्याला जेव्हा लक्षात आलं की नाही ही असं करते आणि हिला एक वळण दिलं पाहिजे. आणि त्या काळात जेव्हा डान्स क्लासेस नव्हते एवढे खरंच, आणि त्यावेळेस तिला एक म्हणजे माझ्या ज्या गुरु आहेत त्या पण तिथे त्यांची भेट झाली होती. तिचं पण नुकतंच अरंगेत्रम झालेलं होतं. तर आईला असं वाटलं की नाही हिचं शिक्षण आपण करावं. असं करून सुरुवात झाली आणि असं करून आमच्या ज्या बॅकग्राऊंडमधनं मी आलेली किंवा ज्या एरियामध्ये मी राहते तिथे कदाचित पहिलेच असतील डान्स क्लासेस आहेत, पण माझ्या गुरुची पण मी पहिलीच विद्यार्थी आहे. आणि आज तेव्हा असं वाटायचं नाही, खूप कसं तरी वाटायचं की मला नाही करायचंय. आणि बंदिस्त झाले ना मी पिक्चरच्या गाण्यांवरनं, तुम्ही स्टेप्सवर येता तेव्हा. पण आज असं वाटतं छान झालं, म्हणजे त्यावेळेला आईने जे तुला सांगितलं किंवा गाईड केलं, तर आज म्हणजे तिचे खरंच नक्कीच आभार आपण मानायला. सगळे तिचेच आहेत, ते कष्ट आणि ते घेतलेले मला जी वाटचाल दिली. आई वडील तुला या ह्याच्यामध्ये बघतात की अरे ती शिकणारी स्टुडंट आपली मुलगी आणि आता टीचर किंवा गुरु, काय त्यांचे फिलिंग्स आहेत? ते तर मला सांगता येणार नाही, कारण का मी एक आई वडील म्हणजे त्यांचं मन खूप वेगळं असतं. पण ज्या दृष्टिकोनातून मी बघते तेव्हा मला माहितीये की त्यांच्या डोळ्यात फक्त कौतुकच असतं. म्हणजे माझी पहिली स्टुडंट येऊ दे किंवा 20वी स्टुडंट येऊ दे, नवीन ऍडमिशन झालं की तेवढंच कौतुक असतं आणि तेवढाच आनंद असतो आणि ते मला जाणवतं. आणि त्याच्यासाठी मी अगदीच देवाचे आभार मानते की मला असे आई वडील मिळालेले आहेत. खूपच छान.
दीक्षा, हा कोर्स तू करत असताना आता तू जे शिकवतेस तर साधारण किती स्टुडंट घेते एका बॅच मध्ये? बॅच मध्ये मी आता माझं एक आहे की मी ऑनलाईन करते. सो ऑनलाईन मध्ये प्रत्येकाकडे तेवढंच पर्सनली लक्ष दिलं गेलं पाहिजे, म्हणून मी एका बॅच मध्ये 6 ते 7 जणांच्या वर घेत नाही. आणि लेवल्स प्रमाणे असतं. मी ज्या मंथ मध्ये ऍडमिशन करते त्या मंथ मध्ये मग 2 येऊ दे ऍडमिशन किंवा मग 5 येऊ दे, मी ती बॅच तेवढीच ठेवते. मग त्याच्यामध्ये ऍड आणि हे करत नाही, डिलीट नाही करत. मग जेव्हा जेव्हा माझ्याकडे स्लॉट्स ओपन होतात तेव्हा तेव्हा मी नवीन बॅचेस ऍड करत जाते. पण ऑनलाईनला एवढं लक्ष दिलं जातं? अगदीच अगदीच खूप छान प्रश्न आहे हा. कारण का लोकांना खरंच असं वाटतं, लोकांना नाही मला स्वतःला वाटतं की स्टेप्सला ह्याला म्हणजे हे थोडं मला पण हे वाटतं नाही, खरंच आहे ऑनलाईन थोडं वाटतं की होईल की नाही, किंवा मी जेव्हा सुरुवात केली तेव्हाही मला वाटलं होतं. पण तुम्ही कसं शिकवायचंय ह्याचाही कोर्स देखील केला पाहिजे. सो मी भरतनाट्यमचा टीचर ट्रेनिंग कोर्स हा काफका अकॅडमीकडनं, जे ट्रिनिटी कॉलेज ऑफ लंडन, गांधर्व महाविद्यालय, बिरजू महाराज परंपरा जी आहे त्यांच्याशी जे अफिलिएटेड काफका अकॅडमी आहे त्यांच्याकडनं मी प्रॉपर फक्त ऑनलाईन शिकवण्यासाठी कोर्स केला. खूप बारीक सारी गोष्टी असतात ज्या कळतात आपल्याला, बरोबर, की आपण तो इफेक्टिव्ह कसा करू शकतो आणि मुलींना लांब असून सुद्धा कसं वाटेल की आपली टीचर समोरच आहे. सो त्याच्याने मला खूप फायदा झाला. आणि मला असं वाटतं की ऑफलाईन आणि ऑनलाईन मध्ये एकच फरक आहे, ती स्क्रीनचा. बरोबर, बाकी काहीच नाही. खरंच आहे. म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस घेतची एक्स्ट्रा, तर जसं तुम्हाला एक्स्ट्रा टाइम द्यावा लागतो तसं तुम्हाला एक झूम कॉल एक्स्ट्रा करावा लागतो आणि पर्सनली टच झाल्यासारखं वाटतं. अगदीच अगदीच. आणि आता तू जे सांगितलं मला असं वाटतं बरेच छान छान गुरु तुला मिळाले म्हणून तू इथपर्यंत आले. पण तू नेहमी ऑनलाईनच का घेते ग, ऑफलाईन का नाही घेत? कारण समजा कुणाला यायचं असेल, काही बऱ्याच जणांची इच्छा असते की नाही आम्ही ऑनलाईन नाही करणार, आम्ही ऑफलाईन करणार, तर मग का नाही करत तू? कारण खरं तर कसं आहे की मी जेव्हा ऑफलाईन करायचे, जेव्हा घ्यायचे, तर त्याच्यानंतर माझं लग्न ठरलं आणि माझे मिस्टर जे आहेत ते आहेत बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये असिस्टंट कमांडंट आहे. सो निर्णय माझ्यावर होता की एका ठिकाणी राहून क्लासेस घेऊ आणि करिअर पुढे करू, की मिस्टरांसोबत फिरतीवर राहू. ते फिरतीवर राहणं जास्त एक्साइटिंग वाटलं. आणि त्यातून असं असतं ना की एक दरवाजा बंद झाला की दुसरा उघडतो. तर जरी बंद ऑफलाईनचा झाला बंद, पण लॉकडाऊनची पण खूप कृपा आहे त्याच्यात. बरोबर, खरंच आहे, खूप ओपन झाले. सो सुरुवात जी झाली, मग मी निर्णय घेतला की मिस्टरांबरोबर जिथे जाईल तिथे जाईल, जंगलात जाईल, इकडे जाईल, बॉर्डरवर जाईल, पण त्यांच्याबरोबर राहील. आणि मग कदाचित देवाने हा मार्ग दिला मला आणि ते ऑनलाईन तू करू लागलीस. पण त्याच्यामध्ये अजून एक सांगावं असं वाटतं मला की जेव्हा ऑनलाईनची सुरुवात केली विचार हा होता, पण तेव्हा जाणवत गेलं मला की खूप असे आहेत आपली छोटी छोटी गावं आहेत इंडियामध्ये किंवा साऊथमध्ये किंवा कुठेही गेलं तरी इंडियाच्या आउट ऑफ इंडिया देखील, पण मी म्हणेन की ज्यांच्याकडे इंटरनेट आहे पण आजूबाजूला क्लासेस नाही आहेत, इच्छा आहे पण ऍक्सेसिबिलिटी नाही आहे, आणि त्यांच्यापर्यंत सोशल मीडिया थ्रू इतकं स्ट्रॉंग झालेलं आहे की त्यांच्यापर्यंत हे ऑनलाईनचं कॉन्सेप्ट पोहोचलेलं आहे. आणि अशा मुली आहेत ना आता सध्या माझ्याकडे की जे 1-2 जणी आहेत की त्यांना हिंदी नाही येत, मराठी नाही येत, त्यांना तमिळ येतं, पण पाहून ते ऍक्शन्स हे करतात आणि ते सुरुवात करतात शिकायची. आणि मला ते खूपच छान वाटतं की आपण ह्या मार्गाने जिथे पोहोचू नाही शकत फिजिकली, तिथे मी ऑनलाईन पोहोचू शकते. म्हणजे तू ऑनलाईनचा खूप छान उपयोग करून घेतला आहेस आणि स्टुडंट्सला शिकवते आहेस. खूप छान दीक्षा. आता मला एक सांग की ते तू ऑनलाईन करते, लिमिटेड स्टुडंट्स घेतेय, पण आता तू म्हणते की फिरतीवरती आहे, मग समजा तू एखाद्या ठिकाणी गेलीस तर तिथे ऑफलाईन तू घेऊ शकशील? हो, घेऊ शकेल मी, पण जसं मी म्हटलं फिरतीवर म्हणजे एक ना एक दिवस इथून हलणार, 2 वर्ष 3 वर्ष. सो आणि भरतनाट्यम किंवा कुठलाही शास्त्रीय नृत्य प्रकार हा तेवढ्यापर्यंत सीमित नाहीये. त्याला एक काळ लागतो, त्याला एक खूप सततची प्रॅक्टिस लागते. म्हणून जर मला स्वतःला करायचं असेल तर मी पहिले आय विल मेक शुअर की मी जर घेते ऑफलाईन तर त्याच मुलींना मी ऑनलाईन परत हे करणार, शिफ्ट करणार, की जर त्यांना माझ्यापाशी येऊ शकतात की समोरासमोर शिकायला, तर अगदीच मी वेलकम. की शिकवायला कधीच माझं हे नाहीये, शिकवेल पण नंतर ऑनलाईन मध्ये त्यांना कन्वर्ट. दीक्षा, आता मला हे सांग आणि आमच्या प्रेक्षकांना पण की तू ह्याच्यामध्ये काय काय स्वतः परफॉर्मन्स केलाय का, असे कुठले इव्हेंट्स केलेत का? हो, केलेले आहेत, भरपूर इव्हेंट्स केलेत. ऍक्च्युअली पुणे फेस्टिवल झालं, अखिल भारतीय सांस्कृतिक संघ झालं,
त्याच्यानंतर आपले सिंहगड करंडक मध्ये सुद्धा मी केलेला आहे. अरे वा. शिवांजली मुंबईमध्ये एक होत असतो इव्हेंट जो खूप छान मोठा आहे आणि फक्त क्लासिकल डान्सेसचा आहे, तो केलेला आहे. लातूरमध्ये एक स्टेट लेवल कॉम्पिटिशन होती, त्याच्यामध्ये केलेले अगदीच ठिकठिकाणी केलेले आहेत. आणि त्याच्यामुळे एक्सपोजर खूप मिळालं आणि त्याच्याबरोबर काय झालं की अजून नवीन काहीतरी शिकण्याची खूप नेहमी हे राहिली होती. म्हणून मी जी ऋषिकेश पवार म्हणून आहेत आपल्या पुण्यामधले, त्यांच्याकडे कंटेम्पररी पण शिकले आणि त्यांच्या 2-3 वर्ष शिकलेली आहे मी इंटरमिडिएट लेवलपर्यंत. त्यांच्यामुळे मला काही फॉरेन किंवा इंटरनॅशनल अकॅडमी आहे इकडची जर्मनीची, त्यांच्या आर्टिस्ट बरोबर परफॉर्म करायला मिळालं. वा, खूप सुंदर वर्कशॉप्स वगैरे शिकायला खूपच मिळालं. अगदीच वेगळं म्हणजे क्लासिकल बेस मध्ये कंटेम्पररी तर मला खूपच छान जोड झाली ती आणि ते जुळून आलं अगदीच. आणि विशेष म्हणजे अजून एक म्हणजे तर मी गुरु हे आहेत पद्मश्री धनंजयन्स म्हणून म्हणतात त्यांना, को फाउंडर ऑफ कलाक्षेत्र. अगदीच त्यांचं नाव म्हणजे अगदीच गुरुच्या ह्याच्यानेच घेतात. सो त्यांच्याकडे मी 3 महिने शिकलेली पण आहे डान्स. म्हणजे आपण इकडे शिकतो ते छानच आहे, पण जिथलं असतं तिथलं ते प्रॉपर गुरूंनी हे केलेलं. हो, मग त्याचं मला घ्यायचंच होतं की मला ते पाहायचंच होतं कसं असतं किंवा अनुभवायचं होतं. सो देवाच्या कृपेने आणि घरच्यांच्या सपोर्टमुळे ते पण झालं की 3 महिने मी त्यांच्याकडे शिकलेली आहे आणि त्याचं म्हणजे खूपच मला हेल्प झाली, अजूनही होतीये अगदी बारीक सारीक गोष्टींमध्ये. म्हणजे बऱ्याच ठिकाणी तू परफॉर्मन्स केलेला आहेस आणि तुला लोकांचा सपोर्ट पण छान मिळालेला आहे. आता हे सगळं करताना कुठेतरी तुझे फ्युचर प्लॅन्स किंवा तुझं काही ड्रीम आहे का? अगदीच हे सगळं करताना म्हणजे मी फोक डान्स पण शिकवलेले आहेत. मी 4थी मध्ये असल्यापासून केंद्रीय विद्यालयामध्ये कोरिओग्राफी करायचे अगदीच लहानपणीपासूनच. आणि आता जेव्हा इथपर्यंत आली ना, ह्या सगळ्या ह्याच्यातून मला एकच गोष्ट खूप अनुभवली स्वतःबद्दल आणि मला कळालं की मला हेच हवंय, तो म्हणजे ऑनलाईनच्या स्वरूपामध्ये मी जे डान्स शिकवती आहे, ज्या लोकांपर्यंत पोहोचवती आहे किंवा जे स्टुडंट्स आहेत ज्यांना हेल्प होतीये, मला असं वाटतं की शिकवण्यापेक्षा पण माइंडफुली शिकवणं आणि माइंडफुली शास्त्रीय नृत्य हे कसं करायचं ते जास्त महत्वाचं आहे. म्हणजे मी 6 वर्षांमध्ये 4 डान्सेस शिकणं किंवा 6 डान्सेस शिकणं, त्याच्याऐवजी मी 6 वर्षांमध्ये जरी 4च अडवू शिकले भरतनाट्यमचे, पण ते मला व्यवस्थित येतात. अलाइनमेंट्स असतात त्याच्यामध्ये, बॉडी पोश्चर, नोईंग युअर बॉडी, डुईंग इट करेक्टली अकॉर्डिंग टू द बॉडी मुवमेंट, सगळं सायन्स आहे. हे कळायला थोडा उशीर लागला म्हणजे बरोबर. पण मला असं वाटतं मला लहानपणीपासून नाही कळालं हे, पण माझ्या स्टुडंट्सला मी तसंच शिकवणार की त्यांनी जर राईट पाय नंतर लेफ्ट पाय मारत असतील तर तो का मारतायत, किंवा मी माझ्या इकडच्या हातावरनं तिकडे नेतीये का नेतीये. प्रत्येकाला प्रत्येकाचं जे शास्त्र आहे, प्रत्येक स्टेपचं म्हणा, मुवमेंटचं म्हणा, त्याच्या सकट तू शिकवतेस. म्हणजे जरी माझे स्टुडंट्स कमी असले तरी मला एक वेळेस चालेल, मला टाइम जरी झाला, पण माझा ड्रीम असा आहे की ह्या पद्धतीने मला शिकवायचं आहे की त्यांना माहितीये व्हॉट दे आर डुईंग आणि त्यांची बॉडी ते ओळखू शकतायत आणि त्यानुसार ते स्वतःला ग्रो करतात. हेच माझी खरंच मोठी अचीवमेंट राहील, कारण का मला आत्ता कळालेलं आहे, त्यांना लहानपणीपासून माहिती. आणि तुला एक ते शिकवण्याचं आत्मिक समाधान जे म्हणतो आपण ते नक्की मिळेल. दीक्षा, हे सगळं करताना आपण एकटे नाही करू शकत, आपल्याला फॅमिली सपोर्ट खूप महत्वाचा आहे. तर त्याबद्दल तू काय सांगशील? फॅमिली, जसं मी आधी सांगितलं तसं आई वडिलांचा सपोर्ट, भावाचाही अगदीच. म्हणजे रविवारी सकाळी पायांचे आवाज घरामध्ये सहन करणं म्हणजे भावासाठी मोठी गोष्ट आहे. म्हणून त्या तिघांच्या व्यतिरिक्त मला सगळ्यात मोठा सपोर्ट अजून एक आहे, म्हणजे माझ्या सासूबाई. आणि त्या स्वतः डॉक्टर आहेत, सासूबाई आणि माझे मिस्टर. त्यांचा मला लग्नानंतर इतका सपोर्ट मिळाला आहे. आई वडिलांच्या सोबतीने एवढा सपोर्ट मिळणं खरंच मोठी गोष्ट असते आणि माझं ते सौभाग्य भाग्य सगळंच आहे. म्हणून तू आज इथपर्यंत खरंच म्हणजे मी माझा स्वतःचा विचार करू शकते. पुढचं पाऊल टाकताना मला हा नाही विचार येत की अरे बापरे होईल तर नाही होईल. जर नसेल होणार तरी मला हे मिळून सांगतात की तू होणार, तू जा पुढे, आम्ही आहोत. हा पण म्हणजे त्यांनी जो शाब्दिक आपल्याला सपोर्ट केलाय हा
किंवा मॉरल सपोर्ट आपल्याला खरंच खूप पुढेपर्यंत नेऊ शकतो. दीक्षा, आज तू तुझ्याबद्दल, तुझ्या भरतनाट्यम बद्दल खूप सांगितलं, छान. पण आता जर काही स्टुडंट्स आहेत, त्यांना तुला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुझा नंबर देऊ. अगदी. तर तेव्हा ते तुला कॉन्टॅक्ट करतील. आणि नक्कीच मला तुझी ही आयडिया जी आहे ऑनलाईनची ती खरंच आवडली. आणि जो माझ्या डोक्यात जो कन्सेप्ट होता तो क्लिअर झाला की नाही, खरंच ज्यांना शिकायची आवड आहे त्यांच्यापर्यंत इंटरनेट जातंय, पण क्लासेस नाहीये, ते ऑनलाईन नक्कीच शिकू शकतात. दीक्षा, आज तू इथे आलीस, आमच्या व्यासपीठाला भेट दिलीस आणि तुझी खूप माहिती छान सांगितली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमचे खरंच धन्यवाद. मला इथे तुम्ही खरंच वेळ दिला आणि खरंच छान वाटलं. आणि हे सगळंच खूप सुंदर आहे. थँक्यू. मला दीक्षाचा अनुभव. तुम्हाला जर दीक्षाचे ऑनलाईन क्लासेस करायचे असतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिचा फोन नंबर देत आहे. तुम्ही नक्की तिला कॉन्टॅक्ट करा आणि तिच्याकडनं खूप छान ही कला शिका. आपल्या या व्यासपीठावर आज इतकंच. पुढे भेटूया आपण आपल्या दुसऱ्या प्रोग्राममध्ये, दुसऱ्या मुलाखतीमध्ये. जर तुम्हाला माझं हे आजचा मुलाखत किंवा आजचा इंटरव्ह्यू आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.